सुधामूर्ती यांच्या थैलीभर गोष्टी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केलेला आहे आणि या पुस्तकातील प्रस्तावनेमध्ये सुधामूर्ती सांगतात, लहान मुलांचं मन हे ओल्या मातीच्या भिंतीसारखं असतं. या लहान वयात त्यांना काहीही शिकवणं म्हणजे धारदार काचेच्या तुकड्याने त्या भिंतीवर नक्षीकाम करण्यासारखं असतं. मुलं मोठी झाली तरी या वयात त्यांच्या मनावर जे काही बिंबवण्यात आलेलं असतं ते तसंच राहतं. त्यामुळे मुलांवर योग्य वयात योग्य त्या नीतिमूल्यांचे संस्कार करणं फार महत्त्वाचं असतं. या संस्कारांची शिदोरी त्यांना जन्मभर पुरते. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या मनात ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण करणं आणि त्यांची कल्पनाशक्ती फुलवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच मुलं खूप लहान असतात तेव्हा त्यांना ज्या कथा सांगण्यात येतात त्यात खुद्द परमेश्वर प्रकट होतो. तो दुष्टांना शासन करतो. पऱ्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात. वाईट माणसांना शिक्षा होते आणि भक्तिभावाने केलेल्या कृतीला बक्षीस प्राप्त होतं. या कथांमध्ये साप, नाग, ससा, उंदीर, कोल्हा, मांजर, मगर, सिंह, हरिण इत्यादी इत्यादी आहेत. सुधामूर्ती सांगतात, कल्पना आणि वास्तव यातील फरक आजच्या मुलांना व्यवस्थित समजतो. सत्य काय आहे हे त्यांना समजलंच पाहिजे. काय चांगलं काय वाईट याची पारख त्यांना झाली पाहिजे. हे मनात ठेवूनच मी त्यांच्यासाठी या कथा लिहिलेल्या आहेत असं सुधामूर्ती त्यांच्या प्रस्तावनेतून सांगतात. आणि खरोखरच थैलीभर गोष्टी या पुस्तकातील कथा म्हणजे छोट्यांसाठी कथांचा खजिनाच आहे.